आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोल्युशन चॅप्टरमधील नेक्स्ट पॉइंट, द इक्वेशन ऑफ ऑस्मोटिक प्रेशर and the relation between the molar mass of solute and the osmotic pressure यांच्यामधलं रिलेशन आपण बघणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये जे आपण ऑस्मोटिक प्रेशरची डेफिनेशन बघितली होती, त्या डेफिनेशननुसार जर आपण इथं ऑस्मोटिक प्रेशरसाठी जर इक्वेशन घेतलं तर ते इक्वेशन जसं की आपल्याला दिसतंय क्वेश्चन नंबर 94, राईट द इक्वेशन रिलेटिंग द ऑस्मोटिक प्रेशर टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आणि ऑस्मोटिक प्रेशर यांच्यामध्ये असतं रिलेशन. तर ऑस्मोटिक प्रेशर इज डिनोटेड बाय पाय. त्याच्यामध्ये इथं जे सिम्बॉल आपण यूज करणार आहे त्या सिम्बॉल्समध्ये फर्स्ट पाय असेल. या ठिकाणी पायचा अर्थ असतो ऑस्मोटिक प्रेशर. देन नेक्स्ट सिम्बॉल N2. N2 मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट. सोल्युशन फॉर्मेशनमध्ये जे की आपण नॉन व्होलेटाईल सोल्यूट यूज करणार आहे त्याची जी व्हॅल्यू असेल ती असेल N2, नंबर ऑफ मोल्स ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट. Then R, capital R is the gas constant which has a constant value. Then V is the volume of solution in dm cube, जे की सोल्युशन आपण कन्सिडर केलं किंवा तयार केलं आहे त्याचं व्हॉल्यूम. आणि M म्हणजे तिथं असेल मोलॅरिटी. बघा, मोलॅरिटी जर आपल्याला काढायची सोल्युशनची तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट divided by volume of solution, means M is equal to N2 divided by V, number of moles of solute, and V is the volume of solution. या दोघांचा रेशो म्हणजेच मोलॅरिटी देत असते. मी या सिम्बॉलनुसार इथं आपण जर बघितलं क्वेश्चनमध्ये तर त्या ठिकाणी ऑस्मोटिक प्रेशरसाठी आपल्याला फॉर्म्युला दिला आहे. तो जो फॉर्म्युला आहे तो इथं आपण बघू शकतो. फॉर एव्हरी डायल्यूट सोल्युशन द ऑस्मोटिक प्रेशर follows the equation pi is equal to N2 RT divided by V. Means pi means osmotic pressure, N2 means number of moles of non-volatile solute, capital R is the gas constant and T is temperature, V is the volume of solution. मी इथं याच्या व्हॅल्यूज यूज केल्या आहे. इथं where V is the volume of solution in decimeter cube containing N2 moles of non-volatile solute. N2 means number of moles of non-volatile solute असेल. R is the gas constant and it has the value that is 0.08206 dm cube atm per Kelvin per mole. Then pi is the osmotic pressure in atm, atmospheric pressure स्वरूपात ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला इथं प्रोव्हाइड केलं आहे. हा फॉर्म्युला आहे ऑस्मोटिक प्रेशरसाठी. या फॉर्म्युल्याला जर आपल्याला मोलॅरिटीच्या स्वरूपात कन्सिडर करायचं आहे की जसं आपण सांगितलं मोलॅरिटी means the ratio of number of moles of non volatile solute and volume of solution in dm cube. या दोघांचा जो रेशो असतो म्हणजे N2 आणि V या दोघांचा जो रेशो असेल त्या रेशोला आपण द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन तिथं कन्सिडर करत असतो. आणि म्हणून देअरफॉर इथं जर आपण N2 बाय V जे इक्वेशनमध्ये आलेले आहे N2 बाय V याच्यावर जर कॅपिटल M पुटअप केलं, मोलॅरिटी जर पुटअप केली तर इक्वेशन असेल पाय इज इक्वल टू MRT. means osmotic pressure is equal to molarity into gas constant into temperature of the solution. हा फॉर्म्युला तिथं असेल. या फॉर्म्युल्यामध्ये कन्सिडर केलं होतं पाय ऑस्मोटिक प्रेशर, N2 number of moles of non-volatile solute, R is the gas constant, V is the volume of solution in dm cube, capital M is the molarity. Then capital M molarity is equal to number of moles of solute N2 divided by V, volume of solution. Then the equation becomes, तिथं जे इक्वेशन आपण सांगितलं होतं पहिलं इक्वेशन होतं पाय इज इक्वल टू N2 RT डिवायडेड बाय V. आणि N2 बाय V जर आपण M कन्सिडर केलं तर इक्वेशन पाय इज इक्वल टू MRT. मीन्स पाय means osmotic pressure and capital M is molarity. This
टू थिंग्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर इफ आर अँड टी आर कॉन्स्टंट, म्हणजे गॅस कॉन्स्टंट आणि टी हे जर कॉन्स्टंट असेल टेम्परेचर, तर त्या ठिकाणी पायची व्हॅल्यू यमला कशी असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, मोलॅरिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल तिथं असते. देन सेकंड क्वेश्चन इज अ सोल्यूशन कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन मोलॅरिटी अँड नॉट इन मोलॅलिटी व्हाईल कन्सिडरिंग द ऑस्मोटिक प्रेशर व्हाय. बघा, सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपण मोलॅरिटीमध्ये का कन्सिडर करतो आणि मोलॅलिटीच्या स्वरूपात का कन्सिडर करत नाही. दोन वर्ड्स बघा, मोलॅरिटी अँड अनदर वन इज द मोलॅलिटी. in these two quantities, one quantity is dependent on the temperature and another quantity is which does not depend on the temperature, so that the temperature dependent quantity using to express the concentration of solution, and that is another quantity which independent on the temperature which does not use to represent the concentration of the solution. याच्यामध्ये मोलॅरिटी आणि मोलॅलिटी या ज्या दोन क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये एक क्वांटिटी अशी आहे की जी टेम्परेचरवरती डिपेंड राहते, जिचा उपयोग आपण कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याकरता केलेला असतो किंवा करत असतो, आणि दुसरी क्वांटिटीची टेम्परेचरवरती डिपेंड नसते, तिचा उपयोग आपण कॉन्सन्ट्रेशन रिप्रेझेंट करण्याकरता करत नाही. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं, ऑस्मोटिक प्रेशर मेजरमेंट आर मेड ॲट अ स्पेसिफिक कॉन्स्टंट टेम्परेचर. ऑस्मोटिक प्रेशर मेजरमेंटचा जो फॉर्म्युला आपला त्याच्यामध्ये जर बघितलं बघा तुम्ही इथं एम आर टी किंवा वरती पाय इज इक्वल टू एन टू आर टी डिवाइड बाय टी आलेले बघा. टी म्हणजेच टेम्परेचर, म्हणजे आपण कॉन्स्टंट टेम्परेचर स्पेसिफिक टेम्परेचर असताना ऑस्मोटिक प्रेशर मेजर करत असतो, आणि द मोलॅरिटी रिमेन्स कॉन्स्टंट ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. आणि याच्यामधली जी मोलॅरिटीची क्वांटिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याचं जी युनिट आहे किंवा क्वांटिटी आहे तिच्यामध्ये कॉन्स्टंट टेम्परेचर असताना मोलॅरिटी मेजर केले जाते, आणि ऑस्मोटिक प्रेशरसुद्धा टेम्परेचर कॉन्स्टंट असताना मेजर केलं जातं. म्हणून मोलॅरिटीच्या स्वरूपात कॉन्सन्ट्रेशन एक्सप्लेन केल्या जातात किंवा एक्सप्रेस करतात. इट इज नॉट नेसेसरी टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन इन अ टेम्परेचर इंडिपेंडंट युनिट लाईक मोलॅलिटी. आणि मोलॅलिटी ही जी क्वांटिटी हिच्यामध्ये टेम्परेचर डिपेंड नसतं, टेम्परेचरवरती इंडिपेंडंट असणारी क्वांटिटी असते, आणि म्हणून तिथं कॉन्सन्ट्रेशन मेजर करण्याकरता मोलॅलिटीचा उपयोग करत नाही, कारण ऑस्मोटिक प्रेशर मेजरमेंटमध्ये टेम्परेचर कसं असतं, कॉन्स्टंट असतं, एक विशिष्ट टेम्परेचर तिथे घेतलं असतं म्हणून. आणि म्हणून हे द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस इन मोलॅरिटी व्हाईल कॅल्क्युलेटिंग ऑस्मोटिक प्रेशर रॅदर दॅन मोलॅलिटी. आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशन जास्त सोल्यूटचं किंवा आपल्या सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते मोलॅलिटीच्या स्वरूपात तिथं एक्सप्रेस करत असतो, आपण त्याला मोलॅलिटीच्या स्वरूपात एक्सप्लेन करत नाही, कारण ही टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी आहे आणि मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी असते, म्हणून तिला तिथं एक्सप्लेन केलं जातं, एक्सप्रेस तिथं केलं जातं. आता सेकंड क्वेश्चन. फर्स्ट याच्यामध्ये आपण इक्वेशन बघितलं ऑस्मोटिक प्रेशरसाठी. सेकंड क्वेश्चनमध्ये कॉन्सन्ट्रेशन जे राहतं सोल्युशनचं ते मोलॅरिटीमध्ये एक्सप्लेन करतात. का तेच आपण सांगितलं, कारण मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी मोलॅरिटीमध्ये करत नाही, कारण ही टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी असते, म्हणून मोलॅलिटीमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन डिफाईन करत नाही. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे हाऊ द मोलार मास ऑफ द सोल्यूट इज डिटरमाइंड बाय ऑस्मोटिक प्रेशर मेजरमेंट. मोलार मास आपण कशा प्रकारे ऑस्मोटिक प्रेशरच्या सहाय्यानं डिटरमाइन करू शकतो ते आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे, की त्यासाठी इक्वेशन तयार करायचं आहे. तर इक्वेशन तयार करताना आपण जर बघितलं तर आपण जो फर्स्ट फॉर्म्युला वरती डिटरमाइन केलेला होता तो फॉर्म्युला आपण इथं फर्स्ट कन्सिडर करणार आहोत. फॉर एव्हरी डायल्यूट सोल्युशन द ऑस्मोटिक प्रेशर फॉलोज द इक्वेशन. कोणतंही जर डायल्यूट सोल्युशन आपण कन्सिडर केलं असेल, फॉर एव्हरी डायल्यूट सोल्युशन द ऑस्मोटिक प्रेशर फॉलोज द इक्वेशन. कोणत्याही ऑस्मोटिक प्रेशरसाठी आपण खालील एक्सप्रेशन तिथे यूज करत असतो. एक्सप्रेशन असतं पाय इज इक्वल टू एन टू आर टी बाय व्ही, जे आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये आज कन्सिडर केले. पाय मीन्स ऑस्मोटिक प्रेशर, एन टू मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, आर इज द गॅस कॉन्स्टंट, टी इज द कॉन्स्टंट टेम्परेचर अँड व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन DM क्यूब. या क्वांटिटी आपण कन्सिडर केले. देन आपण सेकंड कन्सिडर करतोय इफ द मास ऑफ सोल्यूट इन V liters of the solution is W2 and its molar mass is M2. देन एक सोल्युशनमध्ये जे आपण सोल्यूट कन्सिडर केलं आहे त्यामध्ये जर आपण मास ऑफ सोल्यूट जर V कन्सिडर केला असेल, इफ द मास ऑफ
सोल्यूट इन व्ही लिटर्स ऑफ सोल्युशन. समजा आपण व्ही एवढं व्हॉल्यूम असणारं सोल्युशन फॉर्म केलं, ज्याच्यामध्ये आपण सोल्यूट घेतलं आहे W2 एवढं त्याचं वजन असेल. W2 ग्राम आपण समजा सोल्यूट तिथं कन्सिडर केलं आहे. देन या सोल्यूटचं जे मोलार मास आहे, ज्याला आपण M2 रिप्रेझेंट करतो, M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट, त्याची जी व्हॅल्यू राहते ती जर आपल्याला काढायची आहे, तर ती काढण्याकरता इथं आपण इन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हा फॉर्म्युला यूज करणार. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट देन N2 इज इक्वल टू W2 डिवाइड बाय M2 हा फॉर्म्युला आहे. मोलार मास ऑफ सोल्यूट तर आपण M2 कन्सिडर केलं, पण आपल्याला मोलार मासला इथे इक्वेशनमध्ये आणायचं आहे. मग इक्वेशनमध्ये आणण्याकरता आपल्याकडे N2 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला काय असतो, तर वेट ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूट आपण किती कन्सिडर केलं आहे की W2 ग्राम एवढं आपण सोल्यूट घेतलं आहे म्हणून W2, आणि M2 तिथं असेल, दॅट इज मोलार मास ऑफ सोल्यूट, या दोघांचा रेशो. ही जी क्वांटिटी N2 हिला काय करायचं, इक्वेशन 1मध्ये पुटअप करायचं की फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2. इक्वेशन 2ला समजा आपण इथं इक्वेशन 1मध्ये पुटअप केलं, N2च्या ऐवजी घेतलं W2 डिवाइड बाय M2, तर असेल पाय इज इक्वल टू N2 रिप्लेस करायचं W2 डिवाइड बाय M2 RT डिवाइडेड बाय V. अँड इन दिस इक्वेशन वी फाइंड द मोलार मास ऑफ सोल्यूट, दॅट इज M2, टेकिंग M2 in left hand side and pi on the right hand side. Then M2 is equal to W2 RT divided by pi V. This is the formula can be used to calculate the molar mass of, that is non-ionic solute, that is non-electrolyte, by osmotic pressure measurement. आपण या इक्वेशन साहाय्यानं मोलार मास ऑफ सोल्यूट तिथं फाइंड आउट करू शकतो, त्याच्यामध्ये आपण ऑस्मॉटिक प्रेशरचा उपयोग तिथं करणार आहोत. तर बघा या ठिकाणी आपण इक्वेशन डिटरमाइन करतोय. आपण इक्वेशन डिटरमाइन करणार आहोत. पाय इज इक्वल टू N2 R, सॉरी वी हॅव टू डिटरमाइन द रिलेशन बिटवीन ऑस्मॉटिक प्रेशर अँड मोलार मास ऑफ सोल्यूट. ते इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. ते इक्वेशन काढण्याकरता फर्स्ट आपण ऑस्मॉटिक प्रेशरचा जो फॉर्म्युला आहे तो इथं कन्सिडर केला आहे, दॅट इज पाय इज इक्वल टू N2 RT डिवाइड बाय V. त्याचं इक्वेशन नंबर 1, इट इज द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द सोल्यूशन. In this equation, N2 means number of moles of solute, R is the gas constant, T is the temperature, and V is the volume of solution decimeter cube or liter. Then we have considering a solution that has, or the solution containing the W2, that is the weight of solute in V liter of the solution. आपण एक सोल्युशन कन्सिडर केलं आहे ज्यामध्ये W2 एवढं आपण सोल्यूटचं वजन घेतलेलं आहे, वेट ऑफ सोल्यूट कन्सिडर केलं आहे V एवढ्या व्हॉल्यूममध्ये सोल्युशनच्या, आणि M2 हे असेल मोलार मास ऑफ सोल्यूट. M2 काय असेल, मोलार मास ऑफ सोल्यूट. मग आपल्याला काय करायचं, मोलार मास ऑफ सोल्यूट या इक्वेशनमध्ये इथे इंट्रोड्यूस करायचं, आणायचं आहे. मग ते आणण्यासाठी या इक्वेशनमध्ये क्वांटिटी आपण कन्सिडर केली जी N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. मग ती जी क्वांटिटी आहे तिच्या साहाय्यानं आपण मोलार मास ऑफ सोल्यूट या इक्वेशनमध्ये आणू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी काय करायचं, इक्वेशनमध्ये ते आणण्यासाठी इथं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला घ्यायचा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. हा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार इथे जर आपण कन्सिडर केलं तर इक्वेशन या प्रकारे तिथे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, दॅट इज N2 इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट W2 आणि मोलार मास ऑफ सोल्यूट असेल M2. हे जे इक्वेशन तयार झालं आहे N2 इज इक्वल टू W2 डिवाइड बाय M2, याला इक्वेशन 1मध्ये पुटअप करायचं. N2च्या ऐवजी जर आपण ही व्हॅल्यू जर पुटअप केली तर इक्वेशन असेल फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2, पाय इज इक्वल टू N2च्या ऐवजी घेतला आपण W2 डिवाइड बाय M2, आणि ही कॉन्स्टंट किंमत आहे इट इज इन RT डिवाइडेड बाय V. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते M2 आणायचं. M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट, आणि M2 आणण्याकरता काय करायचं, इक्वेशनला रिअरेंज करायचं. याच्यामधले जी M2ची व्हॅल्यू जी डिवायडेडमध्ये तिला इकडे लेफ्ट हँड साईडला जर घेतलं ती गुणाकारामध्ये येईल, आणि गुणाकारातला जो पाय असेल तो इकडं डिव्हिजनमध्ये येईल. म्हणजे इक्वेशन इन M2 इज इक्वल टू W2 RT डिवायडेड बाय पाय V. दिस इज द इक्वेशन टू कॅल्क्युलेट द, हे इक्वेशन असेल कॅल्क्युलेट करण्याकरता. काय कॅल्क्युलेट करण्यासाठी, तर मोलार मास ऑफ सोल्यूट बाय युजिंग द ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशरचा उपयोग करून आपण या ठिकाणी मोलार मास ऑफ सोल्यूट तिथं फाइंड आउट करू शकतो. जसे इक्वेशन आपण तयार केले की ज्या इक्वेशनमध्ये मोलार मास ऑफ सोल्यूट फाइंड करता येईल, आणि ते फाइंड आउट करण्याकरता आपण ऑस्मॉटिक प्रेशरचा उपयोग तिथं करू शकतो. असं इक्वेशन आपण इथं फॉर्म केलेलं आहे. तर बघा, हे होतं रिलेशन बिटवीन
molar mass of solute and osmotic pressure of the solution. Then next question is, which of the four colligative properties most often used for the molecular mass determination and why? मॉलिक्युलर मास डिटरमाइन करण्याकरता कोणती प्रॉपर्टी चार कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमधले ज्याचा उपयोग आपण करू शकतो ते विचारले. तर आपण जसं बघितलं आपल्याकडे चार कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर या चार कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे. त्यापैकी अशी कोणती प्रॉपर्टी ज्याचा आपण उपयोग इझिली करू शकतो मोलार मास ऑफ सोल्यूट डिटर्मिनेशनसाठी? तर बघा, अमॉंग द फोर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑस्मॉटिक प्रेशर इज द मोस्ट ऑफ्टन यूज फॉर द मॉलिक्युलर मास डिटर्मिनेशन. तर ज्या चार कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे त्याच्यापैकी एक जी प्रॉपर्टी ती आपण जास्त प्रमाणात किंवा इझिली आपण तिथे यूज करू शकतो टू डिटरमाइन द मॉलिक्युलर मास, ती प्रॉपर्टी ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशरचा उपयोग करून आपण मोलार मास ऑफ सोल्यूट तिथं काढू शकतो, इझिली आपण डिटरमाइन करू शकतो. ऑस्मॉटिक प्रेशर इज मच लार्जर अँड देअरफॉर मोर प्रिसियसली मेजरेबल प्रॉपर्टी दॅन अदर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. का तर ऑस्मॉटिक प्रेशरची जी व्हॅल्यू राहते ती बाकीच्यांपेक्षा जास्त असते, बाकीच्या प्रॉपर्टीजपेक्षा, आणि म्हणून आपण इझिली ही जी ऑस्मॉटिक प्रेशर प्रॉपर्टी हिचा उपयोग मेजरमेंटमध्ये ते करत असतो. का तर हिची व्हॅल्यू जास्त असते बाकीच्या प्रॉपर्टीजपेक्षा आणि इझिली मेजरमेंट आपण तिथं करू शकतो, म्हणून ऑस्मॉटिक प्रेशरचा उपयोग आपण मॉलिक्युलर मास डिटर्मिनेशनसाठी तिथं करत असतो. देन देअरफॉर इट इज युजफुल टू डिटरमाइन मोलार मास ऑफ अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स अँड ऑफ द सबस्टन्सेस दॅट कॅन बी प्रिपेअर्ड इन अ स्मॉल क्वांटिटीज. आणि म्हणून या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण मोलार मास काढू शकतो जे पदार्थ खूप एक्सपेन्सिव्ह महाग असतात किंवा जे पदार्थ स्मॉल क्वांटिटीमध्ये तयार केले जातात त्यांचासुद्धा आपण मोलार मास या ऑस्मॉटिक प्रेशरच्या सहाय्यानं फाइंड आउट करू शकतो. का? कारण या प्रॉपर्टीची व्हॅल्यू लार्ज असते आणि इझिली मेजरेबल असते. म्हणून चारही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमधून अमॉंग द फोर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ओनली वन, दॅट इज ऑस्मॉटिक प्रेशर, इज द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी विच ऑफ्टन यूज टू डिटरमाइन द मॉलिक्युलर मास. हा एक पॉईंट होता. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे रिव्हर्स ऑस्मॉसिस. नेक्स्ट पॉईंट इज द एक्सप्लेन्स रिव्हर्स ऑस्मॉसिस. रिव्हर्स ऑस्मॉसिस कशाला म्हटलं तर ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर रिव्हर्स ऑस्मॉसिस समजण्यासाठी पहिले ऑस्मॉसिस जी प्रोसेस असते ती आपल्याला समजणं गरजेचं आहे, आणि जे आपण मागच्या पॉईंटमध्ये बघितलेली. ऑस्मॉसिसमध्ये आपण सांगितलं होतं की ज्यावेळेस सॉल्वंटवरती असणारं जे प्रेशर असतं ज्याला आपण वेपर प्रेशर म्हणतो ते जास्त असेल त्यावेळेस सॉल्वंटचे जे मॉलिक्यूल असतात ते सोल्युशनमध्ये येत असतात थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन. कशामधून? तर सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून. आणि हे जे सॉल्वंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये येणे सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू, त्या प्रक्रियेला आपण ऑस्मॉसिस तिथं म्हणत असतो. आणि ते ऑस्मॉसिस थांबवण्याकरता जे प्रेशर वापरलं जातं त्याला आपण ऑस्मॉटिक प्रेशर तिथं म्हणत असतो. म्हणजेच ऑस्मॉसिसमध्ये सॉल्वंटचे मॉलिक्यूल सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये एंटर्ड होत असतात, त्याला आपण ऑस्मॉसिस तिथं म्हणत असतो. मग रिव्हर्स ऑस्मॉसिसमध्ये सुद्धा काय होतं, त्याच्या उलटी प्रक्रिया तिथं होत असते. जे की सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये गेलेले मॉलिक्यूल्स हे सॉल्वंटचे ते या प्रक्रियेमध्ये काय होतात, पुन्हा सोल्युशनमधून सॉल्वंटमध्ये रिटर्न येत असतात किंवा रिटर्न यायला लागतात. आणि तेव्हा त्याला आपण जसं आपण सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये जात असेल तर ऑस्मॉसिस, आपण सोल्युशनमधून जर सॉल्वंटचे मॉलिक्यूल हे सॉल्वंटमध्ये येत असतील तर त्याला आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस तिथं कन्सिडर करत असतो किंवा त्याला रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हटलं जातं. व्हॉट इज मीन बाय रिव्हर्स ऑस्मॉसिस? तर इफ अ प्रेशर लार्जर then the osmotic pressure is applied to the solution side, then pure solvent from the solution passes into the pure solvent side through the semi permeable membrane, and this phenomenon is called as the reverse osmosis. The pressure larger than the osmotic pressure, जर समजा ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्तीचं प्रेशर हे सोल्युशनच्या साईडवरती असेल, देन प्युअर सॉल्वंट फ्रॉम द सोल्युशन, तेव्हा काय होतं, सॉल्वंट फ्रॉम द सोल्युशनमधला जो सॉल्वंट असतो पासेस
इंटू द प्युअर सॉल्व्हंट, तो काय होतो सोल्युशनमधून प्युअर सॉल्व्हंटमध्ये येतो. कशामधून तर थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून ते येत असतो. आणि दिस फेनोमेनॉन इज कॉल्ड ॲज द रिव्हर्स ऑस्मॉसिस, यालाच काय म्हणतो आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस ते म्हणत असतो. या प्रक्रियेमध्ये जे की मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलं असतं सॉल्व्हंटचे, किंवा जो सॉल्व्हंट आपण कन्सिडर केला असेल आणि सोल्युशनमध्ये असणारा सॉल्व्हंट, तर सोल्युशनमध्ये असणारा सॉल्व्हंट हा दॅट इज सॉल्व्हंटमध्ये तिथे रिटर्न येत असतो, त्याला रिव्हर्स ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ फ्रेश वॉटर salty water separated by a semi-permeable membrane. When the pressure larger, the osmotic pressure of the solution is applied to the solution. Pure water from the salty water passes into the fresh pure water through the semi-permeable membrane, and the direction of osmosis can be reversed by applying a pressure larger than the osmotic pressure. And this schematic setup for द रिव्हर्स ऑस्मॉसिस इज ॲज फॉलोज. तर बघा समजा एक्झाम्पलमध्ये आपण फ्रेश वॉटर आणि साल्टी वॉटर म्हणजे सोडियम क्लोराईड NaCl मिक्स असेल वॉटर, आपण ज्याला खारट पाणी म्हणतो, ते जर घेतलं असेल तर रिव्हर्स ऑस्मॉसिसमध्ये आपण जर ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर जर साल्टी वॉटरवरती अप्लाय केलं तर त्या साल्टी वॉटरमधले जे वॉटरचे मॉलिक्युल आहे म्हणजे सॉल्व्हंटचे मॉलिक्युल आहे ते फ्रेश वॉटरमध्ये तिथे येतात आणि त्यालाच आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस तिथे म्हणत असतो. तर ती प्रक्रिया एक्सप्लेन करण्याकरता इथे एक डायग्राम दिली बा. डायग्राममध्ये इथं दोन साईड कन्सिडर केले, समजा दोन बिकर कन्सिडर केले किंवा दोन कंटेनर आहे ज्याच्यामध्ये मधामध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन असेल दोन बिकरच्या आतमध्ये. त्यानंतर एका साईडला इकडं फ्रेश वॉटर कन्सिडर केले, इकडून याला एक आउटलेट ठेवलेलं आहे आणि साल्टी वॉटर हे सेकंड कंटेनरमध्ये तिथं असेल आणि इकडनं काय केलं एक पिस्टन ठेवलेलं आहे ज्याच्यावरती आपण प्रेशर अप्लाय करू शकतो. जे प्रेशर अप्लाय केल्यानंतर जे प्रेशर आपण इकडनं अप्लाय करणार ते डायरेक्टली इथं साल्टी वॉटरवरती प्रेशर पडलं की हे मॉलिक्यूल इकडून इकडे येऊ शकतात आणि याच्यातलं जे की लिक्विड आपण घेतलं ते फुल आहे, त्याच्यामुळे जेवढं जास्तीचं लिक्विड होईल ते इथून ड्रॉपच्या स्वरूपात आपल्याला खाली पडताना दिसेल. मग इथं काय करायचं, प्रेशर ग्रेटर दॅन पाय, म्हणजे इथं या साल्ट वॉटरवरती काय करायचं पायपेक्षा जास्त प्रेशर अप्लाय करायचं, म्हणजेच ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्तीचं प्रेशर हे या साल्टी वॉटरवरती म्हणजे सोल्युशनवरती अप्लाय करायचं. त्यावेळेस आपल्याला रिव्हर्स ऑस्मॉसिस दिसेल. ऑस्मॉसिस काय असतं, समजा आपण इथं सेमी परमेबल मेम्ब्रेन घेतली, फ्रेश वॉटर आणि इकडे साल्ट वॉटर आहे, म्हणजे हा सॉल्व्हंट आहे आणि इकडं सोल्युशन आहे. तर ऑस्मॉसिसमध्ये काय होतं, इथं फ्रेश वॉटरमधलं जे वॉटर असेल ते या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून साल्ट वॉटरमधील म्हणजे सॉल्व्हंट इकडं सोल्युशनमधील किंवा नॉर्मल ऑस्मॉटिक ऑस्मॉसिसमध्ये आणि इकडनं आपण प्रेशर अप्लाय केलेलं नसेल. पण जर समजा जेवढं प्रेशर इथं तयार होतं आहे साल्टी वॉटरवरती त्याला आपण ऑस्मॉटिक प्रेशर म्हणतो, तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर जर आपण इकडं पिस्टनमधून अप्लाय केलं या साल्टी वॉटरवरती तर काय होतं, फ्रेश वॉटरमधून येणारे जे मॉलिक्युल्स इकडे ते थांबतात आणि दुसरी गोष्ट इकडं जे मॉलिक्यूल आलेले फ्रेश वॉटरमधले त्या रिटर्न जायला सुरुवात करतात किंवा इकडचे जे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल असतील वॉटरचे ते साल्ट वॉटरमधून फ्रेश वॉटरमध्ये येतील, म्हणजे सोल्युशनमधून सॉल्व्हंटमध्ये ते एंटर होतील आणि ही प्रक्रिया तिथं चालू राहील. आणि इथून इकडं मॉलिक्यूल्स येत आहे साल्ट वॉटरमधून फ्रेश वॉटरमध्ये मॉलिक्यूल वॉटरचे येत आहे हे समजण्याकरता इकडे एक आउटलेट ठेवलेलं आहे. जेव्हा मॉलिक्यूल इकडे येतील इकडनं आपण जसं पिस्टन प्रेस करत जाऊ तसं इकडनं हे ड्रॉप खाली पडताना आपल्याला दिसतील, म्हणजे या साल्ट वॉटरमधले जे वॉटरचे मॉलिक्यूल आहेत तिकडून इकडे या फ्रेश वॉटरमध्ये येतील. फ्रेश वॉटरमधून साल्ट वॉटरमध्ये जाणे म्हणजे ऑस्मॉसिस, परंतु इथं उलटं होतं, साल्ट वॉटरमधून मॉलिक्यूल्स हे फ्रेश वॉटरमध्ये येतं म्हणून याला काय म्हणतात तर रिव्हर्स ऑस्मॉसिस त्याला म्हटलं जातं. म्हणजे ऑस्मॉसिस जे होतं त्याच्या उलटी प्रक्रिया इथं होत असते आणि साल्ट वॉटरमधून जे असेल ते फ्रेश वॉटरमध्ये मॉलिक्यूल तिथे एंटर होत असतात, त्या प्रक्रियेला आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस असं तिथं म्हणत असतो. रिव्हर्स ऑस्मॉसिस नथिंग बट द रिव्हर्स ऑर दॅट इज अपोजिट टू दॅट ऑफ द ऑस्मॉसिस. रिव्हर्स ऑस्मॉसिस ही ऑस्मॉसिसच्या उलटी प्रक्रिया असते, मीन्स दॅट असं आपण म्हणू शकतो की जे ऑस्मॉसिसमध्ये घडत असतं त्याच्या उलटी प्रक्रिया ही रिव्हर्स ऑस्मॉसिसमध्ये तिथं होत असते. ऑस्मॉसिसमध्ये सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये जातात आणि रिव्हर्स ऑस्मॉसिसमध्ये सोल्युशनमधले जे की सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल असतात ते इकडं सॉल्व्हंटमध्ये ते येत असतात. म्हणजेच सॉल्व्हंटमधून जर सोल्युशनमध्ये मॉलिक्यूल गेले तर आपण त्याला ऑस्मॉसिस कन्सिडर करतो, पर जर समजा सोल्युशनमधून सॉल्व्हंटमध्ये जर मॉलिक्यूल येत असतील तर त्याला आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस तिथं म्हणत असतो. आणि हे घडण्याकरता आपल्याला काय करावं लागतं, जे प्रेशर आपण अप्लाय करणार आहे सोल्युशन साईडला ते ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा कसं असलं पाहिजेत, जास्त असलं पाहिजेत, तेव्हा तिथं रिव्हर्स ऑस्मॉसिस ही जी प्रोसेस असते ती होत असते. या व्हिडिओमध्ये आपण ऑस्मॉसिस, रिव्हर्स ऑस्मॉसिस, त्यानंतर ऑस्मॉटिक प्रेशर
किंवा ऑस्मॉटिक प्रेशर एक्सप्लेन करताना आपण जे की कॉन्सन्ट्रेशन यूज करतो त्यासाठी आपण मोलॅरिटी यूज करतो. ते आपण सांगितलं. रिलेशन बिटवीन मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट अँड ऑस्मॉटिक प्रेशर हे आपण बघितलं. तर हे सर्व जे पॉईंट होते ते एका पॉईंटमध्ये ऑस्मॉसिस या फोर्थ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये ते येतात आणि ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये तिथं बघितलेले आहेत. तर चालेल मित्रांनो, नेक्स्ट पार्ट जो आहे या चॅप्टरमधला पुढचा भाग तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तिथे घेणार आहोत. थँक्यू.